नमस्कार. शैक्षणिक मानसशास्त्र किंवा एज्युकेशनल सायकॉलॉजीचा अभ्यास करताना दोन नावे कायम आपल्यासमोर येतात. जीन पियाजे आणि लेव विगॉट्स्की. अगदी बरोबर. हे दोन असे दिग्गज आहेत ज्यांचे विचार समजून घेतल्याशिवाय शिक्षण क्षेत्राचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच दोन महान मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांचा एकदम सविस्तर आणि रंजक वेध घेणार आहोत. आपण थेट त्यांच्यातील मूलभूत फरक समजून घेण्यापासून सुरुवात करू. मग विकास आधी की शिकणे, भाषेची भूमिका, शिक्षकाचे काम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष वर्गात हे सिद्धांत कसे वापरले जातात हे पाहणार आहोत. आणि हो, शेवटी परीक्षांसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया मानसशास्त्राच्या या दोन भक्कम स्तंभांपासून. या दोघांनी ही लहान मुलांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास केला. पण मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांचे विचार आणि दृष्टिकोन एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजेच बौद्धिक विकास. सोप्या भाषेत सांगायचे तर मुलांची शिकण्याची प्रक्रिया कशी घडते आणि त्यांच्या बुद्धीचा विकास कसा होतो, या प्रश्नाचं उत्तर शोधणे हे पियाजे आणि वायगॉट्स्की या दोघांचेही समान ध्येय होते. पण पियाजे यांना वाटायचे की मुले स्वतःहून इंडिव्हिज्युअल डिस्कव्हरीमधून शिकतात, तर वायगॉट्स्की यांच्या मते संस्कृती आणि सोशल इंटरॅक्शन म्हणजे समाजासोबतच्या संवादाशिवाय हा विकास अशक्य आहे. आता वळूया त्यांच्यातल्या सर्वात मोठ्या आणि निर्णायक वादाकडे. तो म्हणजे विकास आधी होतो की शिकण्याआधी. ऐकायला सोपं वाटतंय, पण हा त्यांच्यातील सर्वात मूलभूत फरक आहे. पियाजे यांचे एक अत्यंत प्रसिद्ध विधान आहे, डेव्हलपमेंट कम्स फर्स्ट देन लर्निंग. म्हणजे आधी मुलाचा मानसिक विकास होतो आणि मगच तो काहीतरी नवीन शिकू शकतो. याच्या अगदी उलट वायगॉट्स्की ठामपणे सांगायचे, लर्निंग लीड्स डेव्हलपमेंट. म्हणजेच जेव्हा मूल काहीतरी नवीन शिकते तेव्हाच त्याच्या विकासाला खरी दिशा मिळते. हा काही केवळ शब्दांचा खेळ नाहीये, तर हा एक मोठा तात्विक फरक आहे. हा फरक जरा एका सोप्या उदाहरणाने बघू. पियाजेच्या मते जोपर्यंत एखाद्या संकल्पनेसाठी मुलाची मानसिक तयारी किंवा मेंटल रेडीनेस पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण त्याला ती गोष्ट शिकवूच शकत नाही. पण वायगॉट्स्की म्हणतात की असं वाट बघायची काहीच गरज नाही. जर योग्य मार्गदर्शन आणि शिकवण मिळाली तर ह्या प्रक्रियेतूनच मुलाचा विकास वेगाने पुढे ढकलला जातो. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे समाज आणि भाषेची भूमिका. एका विकसित होणाऱ्या मुलाचे मन घडवण्यात या दोन गोष्टींचा किती वाटा असतो? पियाजेच्या दृष्टिकोनातून बघितले तर शिकणे ही एक अतिशय वैयक्तिक प्रक्रिया आहे. मूल स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या शोधातून शिकत असते. तिथे आजूबाजूच्या लोकांचा किंवा समाजाचा एवढा मोठा वाटा नसतो. पण वायगॉट्स्की हे अजिबात मान्य करत नाहीत. त्यांच्यासाठी शिकणे ही 100% एक सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षक, पालक, मित्र यांच्याशी जो संवाद होतो त्यातूनच खऱ्या अर्थाने मुले शिकत असतात. आता भाषेचा मुद्दा घेऊया. हा खरंच खूप रंजक आहे. पियाजे यांना वाटायचं की आधी विचार निर्माण होतात आणि भाषा नंतर येते. म्हणजेच थॉट कम्स बिफोर लँग्वेज. अगदी बरोबर. पण विगॉट्स्की यांच्या मते भाषेची भूमिका खूप मोठी आहे. ते म्हणतात की भाषा हे केवळ बोलण्याचे माध्यम नाही, तर ते विचार करण्याचे मुख्य साधन आहे. सोशल स्पीच, प्रायव्हेट स्पीच आणि इनर स्पीच हे त्याचेच अत्यंत महत्त्वाचे टप्पे त्यांनी सांगितले आहेत. हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण वर्गात प्रत्यक्षात काय होतं? शिकण्याच्या या प्रक्रियेत शिक्षकाची नेमकी भूमिका काय असते आणि विकासाचे टप्पे कसे असतात ते आता बघूया. जर आपण पियाजेच्या सिद्धांताचा विचार केला तर तिथे शिक्षक हा फक्त एक फॅसिलिटेटर म्हणजेच सुविधा पुरवणारा असतो. तो एक असं वातावरण तयार करतो जिथे मुले स्वतःहून सेल्फ लर्निंग करू शकतील. याउलट वायगॉट्स्कीच्या मते शिक्षक हा एक अतिशय सक्रिय मार्गदर्शक आहे. तो नुसता बघ्याची भूमिका घेत नाही, तर विद्यार्थ्याला जिथे अडचण येते तिथे तो आधार किंवा स्कॅफोल्डिंग देतो आणि आवश्यक तिथे हिंट्स पुरवतो. आता विकासाच्या टप्प्यांबद्दल बोलायचे झाले तर पियाजे यांनी बौद्धिक विकासाचे 4 अगदी पक्के म्हणजे फिक्स टप्पे सांगितले आहेत. सेन्सरी मोटरपासून फॉर्मल ऑपरेशनलपर्यंत. त्यांच्या मते जगातली सर्व मुले याच क्रमाने पुढे जातात. पण वायगॉट्स्की म्हणतात असे कोणतेही निश्चित टप्पे नसतात. मुलाचा विकास हा पूर्णपणे त्याच्या संस्कृतीवर आणि त्याला मिळणाऱ्या सामाजिक संवादावर अवलंबून असतो. तो वयाच्या कुठल्याही चौकटीत अडकलेला नाही. चला, आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं त्याचा एक झटपट सारांश घेऊया.
फोकस बघितला तर पियाजे यांचा फोकस इंडिव्हिज्युअल आहे, तर वायगॉट्स्की यांचा सोशल आहे. बरोबर. क्रमानुसार बघितले तर पियाजे म्हणतात डेव्हलपमेंट फर्स्ट, तर वायगॉट्स्की म्हणतात लर्निंग फर्स्ट. भाषेचा विचार केला तर पियाजेकडे भाषेला थोडे कमी महत्त्व आहे, पण वायगॉट्स्कीकडे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हो, पियाजेचे विकासाचे टप्पे फिक्स्ड आहेत, तर वायगॉट्स्कीकडे असे कोणतेही टप्पे नाहीत. आणि शिकण्याची पद्धत ती पियाजेकडे डिस्कव्हरी म्हणजे शोधावर आधारित आहे, तर वायगॉट्स्कीकडे ती गाइडेड म्हणजे मार्गदर्शनावर आधारित आहे. हा तक्ता लक्षात ठेवला की सगळा फरक अगदी स्पष्ट होतो. या सिद्धांतांबद्दल खूप चर्चा झाली. आता थेट एका वर्गात जाऊन बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं. समजा एका वर्गात अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन शिकवायचे आहेत. जर तो वर्ग पिएजेटच्या विचारांवर चालणारा असेल तर तिथे मुलं स्वतःहून स्वतंत्रपणे ॲक्टिव्हिटी करताना दिसतील. ते स्वतः वस्तू हाताळून अपूर्णांक समजून घेतील. इथे शिक्षकाची लुडबुड कमी आणि विद्यार्थ्यांच्या इंडिव्हिज्युअल डिस्कव्हरी आणि बालकेंद्रित शिक्षणावर पूर्ण भर असेल. पण तोच क्लास जर वायगॉट्स्कीच्या पद्धतीचा असेल तर चित्र अगदी वेगळं असेल. तिथे शिक्षक मुलांना सतत सक्रियपणे मार्गदर्शन करतील. मुले गटांमध्ये बसून एकमेकांशी चर्चा करतील, म्हणजेच पियर डिस्कशन्स करतील. जिथे मुले अडकतील तिथे शिक्षक स्कॅफोल्डिंग देतील. इथे एकट्याने शिकण्यापेक्षा कॉपरेटिव्ह ग्रुप लर्निंगवर जास्त भर दिलेला असेल. आणि इथेच सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा म्हणजेच पियर्सचा रोल समजून येतो. पियाजेटच्या मते मित्र असले तरी ठीक आहे, पण स्वतः शिकणे जास्त महत्त्वाचे. पण वायगॉट्स्कीसाठी हे मित्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते एका मित्राला मोर नॉलेजेबल अदर किंवा MKO म्हणतात, जो दुसऱ्या विद्यार्थ्याला नवीन गोष्ट शिकायला आणि विकासाला गती द्यायला प्रत्यक्ष मदत करतो. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण जर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. होय, कारण परीक्षेत काही हमखास येणारे ट्रॅप्स असतात. पटकन उजळणी करूया. जर प्रश्नात लर्निंग लीड्स डेव्हलपमेंट असे वाक्य आले तर डोळे झाकून वायगॉट्स्की हे उत्तर निवडा. जर डेव्हलपमेंट प्रिसीड्स लर्निंग असे आले तर ते नक्कीच पियाजे आहेत. प्रायव्हेट स्पीच महत्त्वाचे मानणारे वायगॉट्स्की आहेत आणि स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट मांडणारे पियाजे आहेत. हे 4 मुद्दे लक्षात ठेवलेत तर परीक्षेत तुमचे मार्क्स नक्कीच पक्के. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात आली असेल की या दोघांपैकी कुणीही एक पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक नाहीये. अगदी खरंय. आधुनिक शिक्षकांना आणि अभ्यासकांना मुलांचे मन कसे काम करते हे समजून घेण्यासाठी हे दोन्ही सिद्धांत 2 वेगळे पण अत्यंत महत्त्वाचे दृष्टिकोन देतात. पण शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण नक्की स्वतःला विचारला पाहिजे. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल शिक्षणाच्या युगात शिक्षणाचं भविष्य कशावर अधिक अवलंबून असेल? पियाजेटच्या इंडिव्हिज्युअल डिस्कव्हरीवर की वायगॉट्स्कीच्या सोशल स्कॅफोल्डिंगवर? यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील वेळी अशाच एका रंजक विषयासह पुन्हा भेटूया.